शाब्बास भास्करा, शोभतोस खरा आमचा शिष्य. आमच्या पांडुरंगाच्या आज्ञेनुसार आम्ही तुला मोक्ष प्राप्त करून देणार आहोत. यासाठी तुझ्याप्रमाणे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. महाराज, ये जगदेव. मी आपल्या साधनेत व्यत्यय तर आणत नाहीये ना? नाही, पण कशासाठी येणं केलंस? महाराज, मुंडगावच्या झामसिंगांनी सांगावं धाडलंय. झामसिंग यांचे भाचे निरुसिंग यांच्या घरी हनुमान जयंतीचा उत्सव आहे. आपली उपस्थिती तिथे प्रार्थनीय आहे. निरुसिंग म्हणजे अडगावला राहतो तोच ना? हो महाराज. आपण या आमंत्रणाचा स्वीकार कराल असं गृहीत धरून झामसिंग स्वतः आपल्याला आडगावला नेण्यासाठी येत आहेत. झामसिंग आणि निरुसिंग दोन्ही भली माणसं आहेत. आम्ही अडगावला अवश्य जाऊ, पण आत्ता नाही. रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर. तत्पूर्वी भास्कराला आम्हाला तीर्थयात्रा घडवायची. महाराज? हो, उद्याच निघायचंय. तयारीला लागा. पण भास्कर भाऊ तर अकोल्याला गेलेत. बायको आणि मुलाचा निरोप घेऊन तो उद्या शेगावी पोहोचेल. जी महाराज, मी प्रवासाची तयारी करतो. ये बाळा भास्करा ये. अजून काही गोष्टी व्हायच्या राहिल्या आहेत. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बाबा, बाबा, हाँ? तुम्ही आभाळात काय पाहताय? माझं घर पाहतोय. तुमचं घर? हो, माझं घर. म्हणजे आपण राहतो ते तुमचं घर नाही? अरे, आपण राहतो ते आपलं घर नसतं. माणसाने थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी घेतलेला निवार असतो. घर तिथे असतं, आभाळात. त्या घरी जाण्याची ओढ लागली रे मला. कधी जाणार आहात तुम्ही? महाराज आज्ञा देतील तेव्हा. या अशाश्वत जगाचा मी निरोप घेणार आहे. बाबा, मलाही न्याल सोबत? पुंडलिका, न्याल? पुंडलिका, नेण्याची गरज नसते. माझ्यासारखा गजानन महाराजांच्या सेवेत राहा. जगणं म्हणजे काय ते शिक. पुंडलिका, जगणं म्हणजे श्वास घेणं नव्हे, सत्प्रवृत्ती आणि सदविचाराचं बीज पेरणं आणि निघून जाणं. कोणताही मोह मागे न ठेवता, द्वेष मत्सर मनात न ठेवता, आपल्या चांगल्या आचार विचारांची फळं समाजाला चाकू द्यायची. आभाळातल्या घरी निघून जायचं, परमेश्वराच्या चरणी बसून राहायचं आणि आपल्याप्रमाणे साऱ्या जगाचा उद्धार कर अशी फक्त परमेश्वराकडे प्रार्थना करायची. बाबा, तुम्ही काय म्हणालात? मला काहीच कळत नाही. मला एवढंच कळतंय की आभाळातल्या घरी जाणं म्हणजे मरण. तुम्ही मरणार आहात का बाबा? नाही रे बाळा. पुंडलिका, आई बघ ना, बाबा काय सांगतायत? तुझे बाबा खरं तेच सांगतायत. आपले या जन्माचे भोग भोगून झाले ना की आपणही जाऊ तुझ्या बाबांच्या आभाळातल्या घरात, त्यांच्या सोबत राहायला, भास्कर महाराजांच्या सोबत. खरंच? गजानन महाराजांची शपथ.
विचार करताय? काय हो भास्कर भाऊ, आपलं मरण डोळ्यासमोर असताना हा माणूस इतका शांत कसा राहू शकतो? मी स्वतःला महाराजांचा भक्त म्हणून घेतो. विचार करतो, मलाही भास्कर भाऊंप्रमाणे माझं मरण दिसू शकलं असतं तर मी इतका शांत राहू शकलो असतो का? नसतो राहू शकलो. कारण माझा जीव माझ्या प्रपंचात, माझ्या मुलाबाळांत अडकलेला आहे. याचाच अर्थ मरण म्हणजे शरीर सोडून संपून जाणं नव्हे. हे मला आजही समजू शकलं नाही. का? मला अध्यात्म कळलंच नाही, मला महाराज कळलेच नाही. मी महाराजांशी एकरूप झालेलो नाही. आजवर महाराजांनी अनेक भक्तांचं दुःख निवारलं, पण मला माझं दुखणं आजही सहन करावं लागतंय. यामागे हेच कारण असावं. मी काय म्हणते, महाराज त्रिकालज्ञानी आहे, म्हणजे भविष्यात काय होणार हे महाराज पाहू शकतात असं तुम्ही म्हणता. मग तुम्ही महाराजांना तुमचं भविष्य का विचारत नाही? पुन्हा तेच. तुम्हाला कसं कळत नाही? मी सामान्य विचारांची बाई आहे. नशिबात जे असेल ते होईल असा विचार करून माझं मन शांत नाही राहू शकत. आपल्याला संत सहवास लाभतोय. हा संत पुरुष भूत भविष्य जाणतो, आपल्याला ठाऊक आहे. मग काय हरकत आहे त्यांना विचारायला असं मी म्हणते. निदान आपल्यासाठी नाही, आपल्या लेकरासाठी तरी. महाराज म्हणतात, हत्या, ऋण, वैर हे कुणालाही चुकत नाही. गतजन्मी जे केलं ते या जन्मी भोगावं, आणि या जन्मी जे करावं ते पुढच्या जन्मासाठी उरवावं. मी महाराजांना काहीही विचारणार नाही. हे आपले भोग आहेत, आपल्यालाच भोगून संपवायचे. आणि भास्कर भाऊंच्या योग्यतेचं व्हायचं असेल तर मलाही भक्तीचा मळा फुलवावा लागेल. वरपांगी भक्ती वांझोटी अशा भक्तीनं काहीच निपजणार नाही. गंगा, कुंडलिका, मी आता माघारी येणार नाही. तेव्हा खोट्या आशेवर राहू नका. गंगा, मला निरोप देताना डोळ्यातून अश्रू गाळणार नाहीस असं मला वचन दिलं होतंस ना? बाळ पुंडलिका, आईची काळजी घे. फार मोठा हो, तुझ्या हातून सद्गुरु सेवा घडू दे. हेच एक असं पुण्यकर्म आहे जे कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ देतं. बाबा, आयुष्यमान भाऊ. येऊ? या म्हटलं तर परत या. सदेह येऊ शकणार नाही, पण मी तुमच्या हृदयात आहे याचं भान ठेवून मला फक्त हाक द्या. मी तुमच्या भेटीस येईल याची खात्री बाळगा. अखंड सौभाग्यवती भाऊ. हा आशीर्वाद आता. भाळी कुंकू असण्या नसण्यानं काही फरक पडत नाही गंगा. माणसाचं अस्तित्व इथं जतन करून ठेवायचं असतं, कारण परमेश्वराचा इथंच वास असतो. येतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, सगळी तयारी अगदी जय्यत झालेली आहे बरं का.
फक्त अजून भास्कर भाऊंचा पत्ता नाही. येतोय, भास्कर येतोय. महाराज, महाराज आलाच भास्कर? आलो म्हणजे घरामध्ये जास्त रेंगाळलो नाही मी. बायको मुलांची समजूत काढली आणि सरळ निघून आलो. इथे वेळेत पोचलो. नाहीतर काय झालं असतं भास्करा? महाराज हे बरोबर नाही. काय बरोबर नाही? काय केलं आम्ही? आपण सांगितलं म्हणून मी घरच्या मंडळींना भेटण्यासाठी अकोल्यास गेलो. आपणास ठाऊक आहे की मी तिथं जास्त दिवस थांबणं शक्य नाही. तरीही माझी न वाट पाहता तुम्ही परगावी जाण्यास निघालात, मला एकट्याला सोडून. भास्कर भाऊ, अहो काय बोलताय काय तुम्ही? हे बाळाभाऊ, तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अहो बाहेर मी सामानाने भरलेल्या बैलगाड्या पाहिल्यात. अहो तुम्ही तरी महाराजांना सांगायचं की भास्कर येईपर्यंत आपण थांबू म्हणून. भास्कर भाऊ, अहो बाळा भाऊ. महाराज, मला एकट्याला सोडून कुठे निघालात? अहो आईच लेकराला सोडून गेली तर लेकरानं काय करायचं? माझे काहीच दिवस शिल्लक राहिलेत महाराज. शिल्लक राहिलेले दिवस मला तुमच्या चरणाशी व्यतीत करू द्यात महाराज. मला टाकूनच जाणार असाल महाराज तर मला या क्षणी मुक्ती द्या आणि मगच जा महाराज. तू आमच्या बरोबरच येणार आहेस भास्कर? आम्ही तुझीच वाट पाहत होतो महाराज. बाहेर ज्या गाड्या सजलेल्या आहेत त्या तुझ्यासाठी आहे. खरंच महाराज? नाही, खोटं. वेडा कुठला? अरे तुला टाकून आम्ही कसे जाऊ? ऐकून फार बरं वाटलं महाराज. कुठे जाणार आहोत आपण? आपण त्र्यंबकेश्वरला जात आहोत. तिथे कुशावर्तावरती स्नान करून आपण त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊ. त्यानंतर गंगाद्वारी जाऊन गौतमीचं पूजन करायचं. त्यामुळे गोमेद यज्ञ केल्याचं पुण्य लाभतं. पुढे निलांबिका देवीचं दर्शन घेऊन गोपाळदास महंताची भेट घ्यायची आणि तडक अडगावी निरसिंहाकडे जायचं. महाराज बोल. माझ्यासाठी या तीर्थयात्रेचं प्रयोजन काय? अहो सारी तीर्थक्षेत्र तर आपल्या चरणापाशी आहेत. मला मंगल स्नान इथेच घडू दे महाराज. आपण कुठेही जायची गरज नाही महाराज. मला आपल्या चरणाशी राहू देत महाराज. मला चरणाशी राहू दे. स्थान महात्म्य जाणून घे भास्कर. त्यासाठी तुला त्या स्थानावर जाणं भाग आहे. हा सारा खटाटोप तुझ्यासाठी आहे भास्कर. तुला मोक्ष मिळण्याची वेळ जवळ आली म्हणून आम्ही तुला बाळापूरला घेऊन गेलो. तिथे कुत्र जावण्याचं निमित्त झालं आणि तुझा मोक्षाचा मार्ग मोकळा झाला हे विसरू नकोस भास्कर. आत्ताची ही तीर्थयात्रा खास उद्देशानेच होते आहे. महाराज निघायचं? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज काय झालं आपल्याला? आणि आपण रागवलात का? खाली बस महाराज. खाली बस. खाली बस. महाराज 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 खाली बस. महाराज काय झालं? महाराज 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 महाराज, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो महाराज, आपण भास्कर भाऊंना असं मारू नये महाराज. महाराज भास्कर भाऊ आपले निस्सीम भक्त आहेत आणि त्यांना वैकुंठात जाण्यास आता फार काळ उरलेला नाहीये. अशा वेळी आपण
मी आपल्याला पुन्हा विनंती करतो महाराज, एखादी माता जशी आपल्या पुत्राला क्षमा करते तसे तुम्ही उदार मनानं भास्कर भाऊंना क्षमा करावी, त्यांना मारू नये महाराज. मी हात जोडतो महाराज. महाराज बाळा भाऊ, तुम्ही हात जोडू नका. महाराजांना जे करायचं तेच करू दे. अहो तुम्हाला काय वाटतंय महाराज मला मारतायत? अहो महाराज तर मला गुदगुल्या करतात, गुदगुल्या. महाराज महाराज बोल. मी मंदबुद्धीच आहे जरा, त्यामुळे कधी कधी तुमच्या वागण्याचं नीटसं आकलन होत नाही मला महाराज. पण ते व्हावं असं मात्र नक्कीच वाटतं. नाहीतर गुरु केला आणि तो कळलाच नाही अशी दयनीय अवस्था माझी होऊन जाईल नाही का. म्हणून महाराज या मंदबुद्धी भक्तावर दया करावी, कृपा करावी महाराज, आणि आपलं अंतरंग आपणच उलगडून मला सांगावं की आपण भास्कर भाऊंना का मारलत महाराज. महाराज वैकुंठास जाण्यापूर्वी त्यांना तीर्थयात्रा घडवलीत आणि परत आल्यानंतर हे असं मारलत का महाराज. भास्कराचे 2च दिवस शिल्लक आहेत महाराज. तुला आठवत आहे काय महाराज? तू मुंबईहून शेगावी सारखा सारखा आमच्या दर्शनासाठी यायचास. हे भास्कराला रुचत नव्हतं. आपल्या आईने दुसऱ्याच्या मुलाला कडेवरती घेतलं की आपण त्या मुलाचा हेवा करतो आणि मग त्या मुलाविषयी नको नको ते सांगून तिच्या मनात तिरस्कार निर्माण करतो. तसं भास्कर तुझ्या बाबतीत करत होता. आठवतंय? आठवतंय महाराज. पण माझी त्यावेळी काही तक्रार नव्हती महाराज, आणि आजही काही तक्रार नाहीये. तुझी तक्रार नाहीये रे, पण त्याच्या सांगण्यावरून आम्ही तुला छत्रीनं मारलो, काठीने चोप दिला, पायाने तुडवलं. वैकुंठाला जाण्यापूर्वी भास्कराचं हे क्रियमान नासावायचं होतं. म्हणून जसा आम्ही तुला चोप दिला तसाच भास्कराला आज दिला. महाराज भास्कर जिथे जातो आहे त्या वैकुंठ लोकी देणं घेणं चालत नाही बाळा भाऊ. तुमचे सगळे हिशेब भूमंडळावरती चुकते करावे लागतात आणि मगच तिथे जाता येतं. म्हणून मारलं भास्कराला. त्याच्या वैकुंठी जाण्याच्या मार्गातला शेवटचा अडथळा दूर केला. महाराज मी खरंच मंदबुद्धी. आपण हे उलगडून सांगितलं नसतं तर आपल्या कृत्यामागचं हे कारण मला कधीच लक्षात आलं नसतं. पण महाराज भास्कर भाऊंचे खरंच फक्त 2 दिवस शिल्लक आहेत महाराज. हो, वद्य पंचमीला जाईल तो. पाठवतोय रे, पाठवतोय. आभारी आहे तुझा. जो मान तू तुकोबा रायना दिलास तोच मान तू माझ्या भास्कराला देतो आहेस. आभारी आहे रे, आभारी आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.